स्टुडंट्स, आपण चॅप्टर दुसरा लॉजिक गेट्स हा टॉपिक पाहत आहोत. याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत बेसिक गेट्स, डिराइव्ड गेट्स जसं की अँड गेट असेल, नॉर गेट असेल, नॅन्ड गेट असेल, ऑर गेट असेल, नॉट गेट असेल, हे सगळे गेट्स आपले पाहून झालेले आहेत. त्यानंतर आपण महत्त्वाचे दोन थिअरम, डी मॉर्गन्स थिअरम फर्स्ट आणि सेकंड पाहिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आजचा आपला युनिव्हर्सल गेट नावाचा टॉपिक आहे. आणि या युनिव्हर्सल गेट कोणते आहेत आणि त्यांचा उपयोग काय, तर ते आपल्याला शिकायचं आहे. तर चला, युनिव्हर्सल गेट. तर युनिव्हर्सल गेट कोणते दोन आहेत, तर एक नंबर आहे नॅन्ड, दोन नंबर आहे नॉर. तर हे दोनही गेट्स युनिव्हर्सल गेट असं त्याला म्हटलं जातं, किंवा त्याला युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक असं म्हटलं जातं. आता याला काय कारण युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक किंवा युनिव्हर्सल गेट्स असं म्हणायचं, तर एक बेसिक गोष्ट आहे. नॅन्ड गेट किंवा नॉर गेट या दोघांचाही उपयोग करून किंवा कोणत्याही एका आय सीचा उपयोग करून, फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं की माझ्याकडे फक्त नॅन्ड गेट आहे, तर फक्त नॅन्ड गेटची आय सी यूज करून मी ऑर गेटचं फंक्शनिंग करू शकतो, म्हणजे ऑर गेटचं आउटपुट क्रिएट करू शकतो. ऑर गेट काय करतो, तर ॲडिशन करतो. तसंच मी अँड गेटचं फंक्शनिंग तयार करू शकतो. तो काय करतो आहे, तर प्रोडक्ट किंवा गुणाकार करू शकतो इनपुटचा. त्याच्यानंतर नॉट गेटचं फंक्शनिंग करू शकतो. नॉट गेट सगळ्यांना माहिती आहे, नॉट गेट काय करतो, इन्व्हर्जन करतो, बरोबर, कॉम्प्लिमेंट करतो. तसंच तो नॉरचंही फंक्शन करू शकतो. कोण, तर नॅन्ड गेट. नॅन्ड गेट काय काय फंक्शनिंग करू शकतो, तर ऑर गेटचं फंक्शन करू शकतो, अँड गेटचं फंक्शन करू शकतो, नॉट गेटचं फंक्शन करू शकतो आणि नॉरचं फंक्शन करू शकतो. तसंच एक्सऑरचं फंक्शनसुद्धा तो करू शकतो. म्हणजेच काय, आपल्याकडं फक्त आणि फक्त एकच आय सी असली, नॅन्ड गेटची आय सी असली किंवा नॉर गेटची आय सी असली, तर ह्याच्यातून आपण काय काय तयार करू शकतो. स्वतः नॅन्डचं फंक्शनिंग तर होणारच आहे, प्लस जर त्याच्यामध्ये आपण काही थोडेसे चेंजेस केले तर आपण ऑर गेटचं आउटपुट करू शकतो, अँड गेटचं आउटपुट क्रिएट करू शकतो, नॉट गेटचं आउटपुट क्रिएट करू शकतो, नॉर गेट आणि एक्सऑर गेट ह्या सगळ्यांचं फंक्शनिंग करू शकतो. नॉर जर यूज केला तर सेम, फक्त अजून काय वाढेल याच्यामध्ये, तर नॅन्ड वाढेल. आले लक्षात. म्हणजे एवढे सगळे फंक्शनिंग आपण क्रिएट करू शकतो बाय यूजिंग धिस टू गेट्स, नॅन्ड गेट अँड नॉर गेट. म्हणून त्याला काय म्हणतात, तर युनिव्हर्सल गेट असं म्हटलं जातं. थोडक्यात युनिव्हर्सल गेट असं का म्हणतात हे समजलं आहे सगळ्यांना, कारण तो बाकीचे उरलेले सगळे गेट्स प्लस स्वतः तो गेट्स यांचं फंक्शनिंग सहजरित्या तयार करू शकतो. म्हणून त्याला म्हटलं जातं युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक्स किंवा युनिव्हर्सल गेट. ठीक आहे. आता हे सांगितलं आहे त्यांनी युनिव्हर्सल. आपल्याला आता प्रूफ करायचं आहे की खरोखर तो नॅन्ड गेट किंवा नॉर गेट आउटपुट क्रिएट करतो आहे का. मग आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात, कन्स्ट्रक्शन घेऊयात कोणाचं, तर नॉट गेटचं. मग नॉट गेट तयार करायचं आहे बाय युजिंग नॅन्ड गेट. म्हणजे नॅन्ड गेट आपण सध्या नॅन्ड गेटचा यूज करूयात. नॅन्ड आपला हा हायलाइटेड पॉईंट आहे. नॅन्डला फक्त लक्षात ठेवायचं, फक्त नॅन्डमध्ये आउटपुट आलं पाहिजे. ठीक आहे. आपण नॅन्ड गेटचा आय सी यूज करायचं आहे आणि आउटपुट हे नॉटचं फंक्शनिंग केलं पाहिजे त्याने. ठीक आहे. तर आता बघा, नॉटचं फंक्शनिंग क्रिएट करायचं आहे, तर नॉटचा सिम्बॉल कसा आहे, हा असा नॉटचा सिम्बॉल आहे, बरोबर. तुम्ही ए दिला तर आउटपुट काय भेटतं तुम्हाला, त्याचं कॉम्प्लिमेंट ए बार, बरोबर. तर आपल्याला आता चेक करायचं आहे तसं आउटपुट येतं आहे का नाही. ठीक आहे. तर आता आपण सगळ्यात अगोदर आपण हे जे काही नॉटचं आउटपुट किंवा ऑरचं आउटपुट किंवा अँडचं आउटपुट बाय युजिंग नॅन्डने क्रिएट करणार आहोत, बरोबर. तर सगळ्यात अगोदर आपल्याला नॅन्डचा ट्रूथ टेबल समजणं गरजेचं आहे. मग मी इथे ट्रूथ टेबल आपण समजून घेतलेलाच आहे, पण परत एकदा काढतो. इनपुट घेतलेले आहेत आपण 0 0 0 1 1 0 आणि 1 1, बरोबर. आउटपुट काय येईल नॅन्डसाठीचं. नॅन्ड गेट म्हणजे काय, तर त्याचं बुलियन इक्वेशन काय होतं, नॅन्डचं बुलियन इक्वेशन काय, y इज इक्वल टू ए डॉट बीचा बार. आले लक्षात. म्हणजे नॅन्ड म्हटलं की प्रोडक्ट आणि कॉम्प्लिमेंट हे लक्षात ठेवायचं, मध्ये इनपुट टाकून द्यायचे. ठीक आहे. तर आता बघूयात, व्हॅल्यू टाकूयात आपण. व्हॅल्यू न टाकता डायरेक्टली मी, कारण व्हॅल्यू टाकत आपण सॉल्व केलेलं आहे ते. 0 0चा आन्सर काय येणार आहे, गुणाकार काय येईल दोघांचा, 0 × 0 0 आणि त्याचं कॉम्प्लिमेंट काय येईल 1. 0 × 1 कॉम्प्लिमेंट काय येईल, ॲन्सर काय येईल 0, त्याचं कॉम्प्लिमेंट येईल 1. 1 × 0 1 × 0चा ॲन्सर काय येईल 0 आणि 0चं कॉम्प्लिमेंट
1 आणि शेवटचं जे आहे सॉरी इथे 1 1 करायचं राहिलं. हां 1 1 1 1चा आन्सर काय येईल, गुणाकार काय येईल, 1 × 1 1 आणि 1चं कॉम्प्लिमेंट काय येईल 0. हा झाला त्याचा ट्रूथ टेबल. आता ह्या ट्रूथ टेबलकडे आपण नीट लक्ष देऊयात. बघा नॉट गेट म्हणजे त्याला इनपुट्स किती आहेत रे, इनपुट्स किती आहेत नॉट गेटला. मी आतापर्यंत काय सांगत आलो की नॉट गेटला फक्त असा एकच गेट आहे का त्याला काय आहे बाबा एकच इनपुट असतं, बरोबर. मग एकच इनपुट आहे नॅन्ड गेट नॉट गेटला. तर नॉट गेटला जर एकच इनपुट असेल, मात्र इथं नॅन्ड गेटला किती इनपुट दिसत आहे तुम्हाला 2. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथे डायग्राम जर क्रिएट केली त्याची, हा तुमचा नॅन्ड गेट आहे, बरोबर. तर त्याला जर आपल्याला एकच इनपुट द्यायचं असेल तर काय करायला लागेल, आपल्याला दोन्ही इनपुट्स काय करायला लागतील, शॉर्ट्स करायला लागतील, बरोबर. हे ए इकडे समजा आपण हा ए असेल हा बी असेल तर दोघांना काय करायला लागेल, आपल्याला शॉर्ट करायला लागेल. म्हणजे आपण असं म्हणूयात की दोघांचे शॉर्ट करून आपण एकच इनपुट घेतलं, त्याला नाव दिलं आपण ए. ठीक आहे. आता जर असं केलं तर आपल्याला काय करायचे, आता दोनही इनपुट्स काय असतील, समजा तुम्ही इथे एला 0 दिला, बरोबर, तो इथं जाऊन काय होईल, डिस्ट्रीब्यूट होईल, वरती पण 0 जाईल, खाली पण 0 येईल, बरोबर. ही एक पॉसिबिलिटी आहे. किंवा अजून काय पॉसिबिलिटी आहे, तुम्ही जर 1 दिला तर काय होऊ शकतं, हा डिस्ट्रीब्यूट होऊन इकडं पण जाईल, इकडं पण जाईल, इकडे पण 1 इकडे पण 1, बरोबर. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये तुम्ही कोणतं तरी एकच इनपुट देऊ शकता, एकतर 0 देऊ शकता किंवा 1 देऊ शकता, बरोबर. म्हणजे आपण या ट्रूथ टेबलमधली, पेन चेंज करतो मी, ट्रूथ टेबलमधली ही लाईन बघा आणि ही 1 1ची लाईन बघा, बरोबर. जर 0 0 दिला तर आउटपुट काय दिसतंय तुम्हाला, बघा 0 0 दिला तर आउटपुट काय दिसतंय 1 आणि 1 1 दिला तर आउटपुट काय दिसतंय 0. म्हणजेच या डायग्रॅमॅटिकली, आता इकडे या डायग्रॅमॅटिकली समजा जर तुम्ही इनपुटला 1 दिला, ठीक आहे, आता 1 आहे तर 1 घेऊ आपण. 1 जर दिला तर तो डिस्ट्रीब्यूट होऊन इथून दोघांकडे पण जाईल 1 1, बरोबर. आणि 1 1 ज्या वेळेस नॅन्ड गेटला असेल आउटपुट काय येईल 0. म्हणजे इनपुटला तुम्ही काय दिला, तर हे 2 जे 1 आहेत इथं डिस्ट्रीब्यूट होऊन जाणार, ते आपण विसरून जाऊयात जरा वेळ. इनपुटला काय देता तुम्ही 1 देता, आउटपुटला काय येतं आहे 0. कोणासारखं फंक्शनिंग केलं, नॉट गेटसारखं. नॉट गेट काय करतो आहे, इनपुटला 0 दिला आउटपुटला 1 देतो आहे, इनपुटला 1 दिला आउटपुटला 0 देतो आहे. म्हणजे काय तो काय करतो आहे, इनपुटचं इन्व्हर्जन करतो आहे. त्याच प्रकारे इथे नॅन्ड गेटने सुद्धा काय केलेलं आहे, इन्व्हर्जन केलेलं आहे, 1चं 0 केलं आहे. आणि जर 0 दिला तर इथं बघा हे करतो, हां बघा, जर इथे तुम्ही 0 दिला तर डिस्ट्रीब्यूट होईल 0 0. ट्रूथ टेबलमध्ये बघा 0 0 जर असेल तर तो आउटपुटला काय देईल 1 देईल. आले लक्षात. म्हणजे इनपुटला 0 दिला तर आउटपुटला 1 भेटतोय. हेच फंक्शनिंग कोणासारखं आहे, तर नॉट गेटसारखं आहे. म्हणून आपण इथं असं म्हणू शकतो की नॉट गेट इथे क्रिएट होतं आहे बाय युझिंग नॅन्ड गेट. समजलं आहे सगळ्यांना नॉट गेट. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा आहे अँड गेट. आता अँड गेट जर बघितला तुम्ही, अँड गेट बाय युझिंग कोणाचं काय, अँड गेटचं फंक्शनिंग करायचं आहे बाय युझिंग नॅन्ड. म्हणजे वापरायचं आहे नॅन्ड पण आउटपुट आलं पाहिजे अँडचं. ठीक आहे. आता आपल्याला अँड कसा असतो, तर अँड असा असतो, बरोबर. हा असतो अँड. आणि नॅन्ड कसा असतो, मी इकडं डायग्राम काढतो नॅन्डची, बरोबर. असा असतो. जर सिम्प्लिफाईड केलं तर आपण काय म्हणू शकतो की बाबा हीच डायग्राम आपल्याला अशामध्ये कन्व्हर्जन करायची आहे. बघा ही जी अँडची डायग्राम आहे, ह्याला ही नॅन्डची डायग्राम आहे, याला या डायग्राममध्ये कन्व्हर्जन करायचं. कसं होईल बरं कन्व्हर्जन, काय करायला लागेल आपल्याला याच्यामध्ये चेंज. समजा मी याच्या पुढे जर नॉट गेट टाकला, काय टाकला, नॉट गेट टाकला. आता हा नॉट गेट कोणता वापरला आहे मी, तर नॉट गेट वापरलेला आहे, बेसिक गेट्स वापरलेला आहे नॉट गेट. इथं आपल्याला नॉट गेट असा नाही वापरायचा. तर काय वापरायचं आहे, काय वापरायचं आहे, तर इथं मी मगाचा आपण जो शिकलो की नाही बाय युझिंग नॅन्डचा नॉट, बघा इकडचे डायग्राम हे शिकलो की नाही आपण, हा मी नॉट गेट वापरला आहे, हे नाही वापरलं. याच्या जागेवर काय वापरलं, हे इज इक्वल टू काय, हे आहे, ही डायग्राम आहे, बरोबर. ही डायग्राम आणि ही डायग्राम सेम आहे म्हणून मी काय केलं, त्याच्या जागेवर ही डायग्राम इथे वापरली. म्हणजे ही काय झाली, नॉट झाली आणि ही काय झाली, नॅन्ड झाली. बघा आता काय होईल, बघा आता काय होईल,
ज्यावेळेस तुम्ही त्याला ए आणि बी इनपुट्स द्याल. ठीक आहे, इथं आउटपुट काय येईल, नॅन्ड गेटचा आउटपुट काय येईल इथे ए डॉट बीचा बार. ठीक आहे, इथं आउटपुट काय येईल, हा नॉट गेट काय करत असतो नेहमी ए जर दिलं तर एचं काय करतो कॉम्प्लिमेंट. असं म्हणून चला की हीची व्हॅल्यू काय आहे ए आहे. ठीक आहे, मी जशीच तशी लिहितो, ही ए आहे व्हॅल्यू, बरोबर, ही व्हॅल्यू आहे ए. आणि ह्याचं काय करतोय तो कॉम्प्लिमेंट करतोय म्हणून हे त्याचं कॉम्प्लिमेंट झालं, बरोबर. आता तुम्हाला बेसिक जर गोष्ट माहीत असेल मॅथ्समध्ये, कॉम्प्लिमेंट्स ऑफ कॉम्प्लिमेंट काय होत असतं, कॅन्सल होत असतं. म्हणजे आउटपुट काय येईल ए इंटू बी. हे कॉम्प्लिमेंट काय होईल आता कॅन्सल होऊन जाईल इथे आणि तुम्हाला काय भेटेल फक्त ए इंटू बी भेटेल. ए इंटू बी म्हणजे कोणाचं सारखं फंक्शनिंग झालं इथे, तर अँड गेटसारखं फंक्शनिंग झालं. आलं आहे का लक्षात. बघा परत एकदा समजून सांगतो. अँड गेटचं फंक्शन काय आहे, ए आणि बी जर तुम्ही इनपुटला दिला तर आउटपुटला काय भेटतं तुम्हाला वाय काय भेटतो ए इंटू बी. आता तुम्हाला ए इंटू बी काढायचं आहे बाय युजिंग नॅन्ड गेट. तर हा समजा तुमचा नॅन्ड गेट आहे. त्याला जर पुढं आपण नॉट गेट जर जोडला, नॅन्ड गेटच्या समोर आपण काय जोडला, नॅन्ड गेटच्या समोर आपण काय जोडला, हा नॅन्ड आहे, नॅन्ड आणि इथे काय आहे नॉट. बाय युजिंग नॅन्डच आहे तो पण, बरोबर. जर जोडला तर फंक्शनिंग आउटपुट कसं येते बघा, इनपुटला काय दिलं तुम्ही ए बी दिलं, इथे आउटपुट काय येईल नॅन्ड गेटचा आउटपुट येईल ए डॉट बीचा बार, बरोबर. आणि नॉट गेट काय करतो, ह्या इनपुटचं हे जे काय आहे त्याचं इनपुट आहे की नाही, ह्या इनपुटचं काय करीन कॉम्प्लिमेंट्स करील. मग हे मी इनपुट लिहिलं इथं बघा, हे आणि हे सेमच आहे, बरोबर. हे इनपुट लिहिलं त्याचं काय केलं त्यांनी कॉम्प्लिमेंट केलं. आणि आपल्याला बेसिक गोष्ट माहिती आहे मॅथमॅटिकलचं तुमचं एक्सप्रेशन्स व्यवस्थित असतील तर तुम्हाला माहिती आहे दोनही कॉम्प्लिमेंट्स ऑफ कॉम्प्लिमेंट जर असेल तर त्याचं काय होतं नेहमी ते काय होतात एकमेकांना कॅन्सल होतात. म्हणजे इथं उत्तर काय येईल, हे जर कॅन्सल झाले, बरोबर, हे काय झाले कॅन्सल, हे जर कॅन्सल झाले तर उत्तर काय येणार फक्त आणि फक्त ए इंटू बी. कोणासारखं फंक्शनिंग आलं हे ए इंटू बी म्हणजे तुमच्या अँड गेटसारखं फंक्शन आलेलं आहे. म्हणजेच आपण बघा नॅन्ड गेटचा उपयोग करून कोणाचं फंक्शनिंग क्रिएट केलं रे, तर अँड गेटचं फंक्शनिंग क्रिएट केलेलं आहे. समजलं आहे का सगळ्यांना. अँड गेट बाय युजिंग नॅन्ड गेट समजलं आहे. फक्त काय करायचं आहे नॅन्ड गेटच्या पुढं आपल्याला नॉट वापरायचं आहे. पण तो नॉट म्हणजे फक्त कोणता नॉट, बाय युजिंग हा मागाचा बाय युजिंग नॅन्ड. समजलं आहे. एक एक डायग्राम आपल्याला त्याच्यात ॲड करत जायची. समजलं आहे सगळ्यांना नक्की. ठीक आहे, आजच्या लेक्चरच्या पुरतं आपण इतकंच लक्षात ठेवूयात, कारण हे दोन टॉपिक परत परत पहा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. पुढचे जे टॉपिक आहेत नॉर गेट बाय युजिंग नॅन्ड, ऑर गेट बाय युजिंग नॅन्ड, हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. ठीक आहे.